Good morning student. Standard 11th subject physics. Here we have to see book of the physics. On the front page we have to see the LIGO laboratory in the United States of America, and the inside shows the trace of gravity waves detected upon the merger of two black holes. There are 14 topics here we have to taken. First, here we have to see first topic, that is units and measurement. In unit and measurement, we have to see the fundamental quantities, then we have to see the derived quantities, then we have to see different system of unit and their uses, then we have to see the dimensional analysis, that is correctness of physical quantities using dimensional analysis. Here we have to see conversion factor between the units of the same physical quantity into different sets of unit. म्हणजे जे आपण बघितलेलं होतं की फोर्स ही क्वांटिटी जर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, फोर्स आपण बल म्हणतो, त्याचं MK सिस्टीममधलं जे युनिट आहे ते न्यूटन आहे आणि CGS सिस्टीममधलं जे युनिट आहे ते काय आहे, त्या ठिकाणी डाइन आहे. आणि मग ह्या दोघांच्यामध्ये असणारं रिलेशन म्हणजे न्यूटन आणि डाइन यांच्यामध्ये जो कन्व्हर्जन फॅक्टर आहे ते कन्व्हर्जन फॅक्टरमधलंचं जे रिलेशन येते ते आपण डायमेन्शनल ॲनालिसिसच्या साहाय्याने या ठिकाणी काय करणार आहे, स्टडी करणार आहे. त्यानंतर आपण जर बघितलं आहे की आपण एक्सपेरिमेंट करत असताना डिफरंट टाईप्स ऑफ एरर्स त्या ठिकाणी येत असतात. हे डिफरंट टाईप्स ऑफ एरर्स आपण कसे त्या ठिकाणी रिमूव्ह करू शकतो याचाही स्टडी आपल्याला ह्या टॉपिकमध्ये करायचा आहे. त्यानंतर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असेल, सिग्निफिकंट फिगर्स असतील, यांचाही स्टडी आपल्याला ह्या टॉपिकमध्ये या ठिकाणी करायचा आहे. देन सेकंड टॉपिक आपण घेणार आहे तो मॅथमॅटिकल मेथड्स. आता मॅथमॅटिकल्स मेथड ह्या दोन क्वांटिटी आहेत, स्केलर आणि दुसरी काय सांगितलं आपण त्या ठिकाणी वेक्टर सांगितलं. स्केलर म्हणजे अदिश आणि सदिश, स्केलर म्हणजे अदिश आणि वेक्टर म्हणजे सदिश घेतलं होतं. या दोन क्वांटिटीमध्ये असणारे डिस्टिंग्विश आपण बघणार आहे. त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये ॲडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, यांचा अभ्यास कशा पद्धतीनं करायचा आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहे. त्याच पद्धतीनं थोडासा मॅथमॅटिकल पार्ट, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रल पार्ट ऑफ सिम्पल फंक्शन्स या टॉपिकमध्ये या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. देन थर्ड टॉपिक आहे दॅट इज आपण काय घेणार आहे त्या ठिकाणी मोशन इन अ प्लेन. आता मोशन इन अ प्लेन जर आपण त्या ठिकाणी टॉपिक घेतला तर त्या टॉपिकमध्ये आपल्याला सगळे जे आपण कन्सेप्ट शिकलेले आहेत म्हणजे कोणते, तर आपण डिस्प्लेसमेंटबद्दलची माहिती घेतलेली होती. त्यानंतर आपले असणारं लिनियर प्रोपोगेशन घेतलं होतं, रेक्टिलिनियर प्रोपोगेशन घेतलं होतं, डिस्प्लेसमेंट घेतलं होतं, पाथ लेंथ घेतला होता, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी घेतला होता. जो नववीमध्ये आपण टॉपिक घेतलेले होते म्हणजे लॉज ऑफ मोशनच्या बाबतीतले, त्याचा स्टडी आपल्याला या ठिकाणी मोशन इन अ प्लेन यामध्ये घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये घेत असताना आपल्याला ॲक्सिलरेशन येते, निगेटिव्ह ॲक्सिलरेशन येते. त्याच्यामध्येच आपण घेत असताना की आपण कायनॅमेटिकल 3 इक्वेशन जे बघितलेले होते त्या 3 कायनॅमेटिकल इक्वेशनचा पण स्टडी आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. सिमिलरली एक नवीन पॉईंट ह्याच्यामध्ये घेणार आहे आपण त्या ठिकाणी प्रोजेक्टाईल मोशन, त्यानंतर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन याचाही स्टडी आपल्याला ह्या ठिकाणी करणार आहे. त्यानंतर पिरियड असेल, रेडियस वेक्टर असेल, अँग्युलर स्पीड असेल, 10वीमध्ये तुम्ही शिकलेलं सेंट्रिपेटल फोर्स जो होता त्याचाही स्टडी आपण या टॉपिकमध्ये या ठिकाणी करणार आहे. मागच्या वर्षी तुम्हाला सेंट्रिपेटल फोर्सबद्दलची थोडक्यात माहिती झाली होती, सर्क्युलर मोशनची थोडक्यात माहिती झाली होती, याचाही स्टडी आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. त्याच पद्धतीनं सगळ्यांना सिम्पल पेंडुलम म्हणजे साधा दोलक माहीत आहे, त्यातलाच कोनिकल पेंडुलम जो आहे तो कोनिकल पेंडुलम आपल्याला या टॉपिकमध्ये या ठिकाणी शिकायचं आहे. म्हणजे नववीमध्ये तुम्ही शिकलेला जो लॉज ऑफ मोशन होता त्याच्यामध्ये तुम्हाला स्पीड, जे ॲव्हरेज स्पीड असेल, त्यानंतर ॲक्सिलरेशन असेल, ह्याचा जो स्टडी केलेला आहे तो स्टडी आपल्याला या ठिकाणी मोशन इन प्लेनमध्ये या ठिकाणी बघायचा आहे. त्यानंतरचा चौथा टॉपिक आहे लॉज ऑफ काय घेतला आहे त्या ठिकाणी मोशन. आता लॉज ऑफ मोशन जर तुम्ही घेतला तर लॉज ऑफ मोशनमध्ये आपल्याला सगळ्यांना न्यूटनचे 3 लॉज माहीत आहेत. म्हणजे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन असेल, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन असेल, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन असेल. त्याच पद्धतीनं मोमेंटम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये आपल्याला परत टाईप्स ऑफ फोर्सेस म्हणजे फंडामेंटल फोर्सेस इन नेचरमधले तुम्हाला सगळ्यांना ग्रॅव्हिटेशनल फोर्स मागच्या वर्षी झालेला आहे तुम्हाला, तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असेल, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स असेल, वीक न्यूक्लिअर फोर्स असेल,
यांचा स्टडी या टॉपिकमध्ये आपल्याला करायचा आहे. त्याच पद्धतीनं कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसचाही स्टडी करायचा आहे. रिअल आणि स्युडो फोर्सेसचाही स्टडी या टॉपिकमध्ये आम्हाला काय करायचं आहे, थोडासा पाहायचा आहे. त्याच पद्धतीनं आपण जे कन्झर्वेटिव्ह फोर्सेस आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस घेतलेले होते, त्यानंतर वर्क एनर्जी थेरम जो आहे तो हा नवीन पॉईंट आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. लिनियर मोमेंटम, कॉन्झर्वेशन ऑफ आपण लिनियर मोमेंटम बघितलेलं होतं की जो आपण न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनवरनं त्या ठिकाणी फाइंड आउट करत होतो, त्याचाही स्टडी या टॉपिकमध्ये आपल्याला करायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन असेल, त्यानंतर परफेक्टली इन इलास्टिक कोलिजन आहे, इलास्टिक कोलिजन आहे, त्याचाही स्टडी या टॉपिकमध्ये आपल्याला करायचा आहे. त्यानंतर इम्पल्सेस ऑफ अ फोर्सेस, नेसेसिटी ऑफ डिफायनिंग इम्पल्सेस यांचा थोडक्यामध्ये स्टडी आपल्याला या टॉपिकमध्ये इथं आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये मोमेंट ऑफ फोर्स आणि मोमेंट ऑफ कपल, फोर्स आणि कपल ह्या दोन क्वांटिटी वेगवेगळे आहेत. एक त्या ठिकाणी लिनियर मोशनमध्ये येते आणि एक त्या ठिकाणी घेत असताना रोटेशनल मोशनमध्ये त्या ठिकाणी येत असते. म्हणजे त्यांचा जो स्टडी आहे तो आपल्याला ह्या टॉपिकमध्ये त्या ठिकाणी करायचा आहे, जो आहे तो आहे आपला ग्रॅव्हिटेशन. मागच्या वर्षी तुम्ही ग्रॅव्हिटेशन टॉपिक शिकलेला आहात. त्या ग्रॅव्हिटेशन टॉपिकमध्ये तुम्ही केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन पाहिलेला होता. त्यानंतर तुम्ही काय केला होता, त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन टॉपिकमध्ये थोडक्यात हाईटवर त्याचा ग्रॅव्हिटेशनचा फील्डचा कसा परिणाम होतो तो बघणार आहे. हा ग्रॅव्हिटेशन टॉपिकमध्ये आपण ह्यावर्षी डिटेल स्टडी केपलर्स लॉचा त्या ठिकाणी बघणार आहे, म्हणजे केपलरचे 3 नियम त्या ठिकाणी बघणार आहे. त्यानंतर युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघणार आहे. त्यानंतर आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस, जो मागच्या वर्षी फक्त आपण स्टेटमेंट बघितलं होतं न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं. त्यानंतर आपण मागच्या वर्षी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा थोडक्यात अभ्यास केला होता. यावर्षी आपल्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे स्मॉल जी आणि कॅपिटल जी यांचा स्टडी या ठिकाणी बघायचा आहे. मागच्या वर्षी आपण बघितलं होतं की हाईट जशी इन्क्रीज होत जाईल त्या पद्धतीनं जीच्या व्हॅल्यूवर काय परिणाम होतो आहे, म्हणजे स्मॉल जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशा पद्धतीनं चेंजेस होत जाते, त्याचा डिटेल स्टडी आपल्याला यावर्षी करायचं आहे. व्हेरिएशन इन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ अल्टिट्यूड, डेप्थ, लॅटिट्यूड अँड काय बघणार आहे, त्या ठिकाणी शेप बघणार आहे. मागच्या वर्षी थोडक्यामध्येच आपण ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल एनर्जी पाहिली होतं. यावर्षीसुद्धा आपल्याला त्याच्या पुढचा थोडासा पार्ट आहे, तो पार्ट आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. त्यानंतर या टॉपिकमध्ये आपण पोलर सॅटेलाईट असेल, त्यानंतर सॅटेलाईटचं प्रोजेक्शन कशा पद्धतीनं होत असते, त्यानंतर क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, वेटलेसनेस कंडिशन इन अ सॅटेलाईट काय आहे त्याचाही डिटेल स्टडी करणार आहोत. त्यानंतर टाईम पिरियड ऑफ सॅटेलाईट आपण जे म्हणतो त्या टाईम पिरियडचं सॅटेलाईटचा स्टडी करणार आहे. आणि त्याच पद्धतीनं बाइंडिंग एनर्जी ऑफ अँड ऑर्बिटिंग सॅटेलाईट याचाही स्टडी आपण या ठिकाणी करणार आहोत. देन आपण जर बघितलं पुढचा टॉपिक जो आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी सॉलिड. आता मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड जर बघितला तर ह्याच्यामध्ये आम्हाला काय बघायचं आहे, दोनचा अभ्यास करायचा आहे. एक आहे त्या ठिकाणी प्लास्टिसिटी आणि दुसरी कोण आहे त्या ठिकाणी इलास्टिसिटी. म्हणजे आपण बॉडीमध्ये असणारं इलास्टिसिटी आणि प्लास्टिसिटीचं थोडक्यामध्ये स्टडी घेतलेला आहे. त्या इलास्टिसिटी आणि प्लास्टिसिटीमध्ये परत स्ट्रेस स्ट्रेन कशा पद्धतीनं घडत असतो आहे, त्या परत स्ट्रेस आणि स्ट्रेनचे टाईपचा स्टडी आपण करणार आहे. त्यानंतर पॉयझन्स रेशो म्हणून एक नवीन पॉईंट आहे त्याचा स्टडी करणार आहे. त्यानंतर स्ट्रेस स्ट्रेन कर्व असेल, स्ट्रेस एनर्जी असेल, यांची थोडक्यामध्ये या ठिकाणी माहिती घेणार आहे. त्याच पद्धतीनं आपण जे बघितलेलं आहे फ्रिक्शन म्हणजे घर्षण आपण म्हणतो, ते घर्षण सॉलिडमध्ये कसं होतं, त्यानंतर ह्या फ्रिक्शनचं ओरिजिन कुठं आहे, त्यानंतर त्या फ्रिक्शनचे टाईप्स किती आहेत त्याचाही स्टडी आपण या टॉपिकमध्ये करणार आहे. त्याचे लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असेल, लॉज ऑफ कायनेटिक फ्रिक्शन असेल, यांचाही स्टडी आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतरचा जो टॉपिक आहे तो टॉपिक कोणता आहे त्या ठिकाणी थर्मल प्रॉपर्टीज ऑफ अ मॅटर. आता थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की टेम्परेचर आणि हीट याच्याबद्दलची स्टडी आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण ट्रान्सफर ऑफ हीट कशा पद्धतीनं होते त्याचाही स्टडी केलेला आहे. टेम्परेचर मेजरमेंट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती त्या ठिकाणी आपण बघितलेल्या आहे. त्यांचा स्टडी ह्या टॉपिकमध्ये आपल्याला डिटेल्समध्ये त्या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर आपण ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर बघितले होतं. आयडियल गॅस इक्वेशनचा स्टडी म्हणजे बॉयल्स लॉ असेल, चार्ल्स लॉ असेल, गे-लुसॉक्स लॉ असेल, त्यानंतर थर्मल एक्सपान्शन कशा पद्धतीनं होतं आहे त्याचाही स्टडी करणार आहे. थर्मल एक्सपान्शनमध्ये आपण त्या ठिकाणी 3 टाईप बघणार आहे.
एक लिनियर एक्सपान्शन असेल, एक एरियल एक्सपान्शन असेल किंवा एक व्हॉल्यूम एक्सपान्शन असेल, त्याचा स्टडी करणार आहे. त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना स्पेसिफिक हीट कपॅसिटी हा पॉईंट झालेला आहे. तो स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ सॉलिड आणि लिक्विड, त्यानंतर कॅलरीमीटर असेल, हीट इक्वेशन असेल, त्यांच्यामध्ये असणारं रिलेशन असेल, त्यांचाही स्टडी आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमध्ये आपण हा पॉईंट्स बघणार आहे. मागच्या वर्षी तुम्हाला जो हीट टॉपिक होता, त्या हीट टॉपिकमध्ये तुम्ही लॅटेंट हीट ऑफ फ्युजन बघितला आहे, लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन बघितला आहे. म्हणजे चेंजेस ऑफ स्टेट कशा पद्धतीनं होतात, सॉलिड टू लिक्विड कसं होतं, लिक्विड टू त्या ठिकाणी गॅसेस कसं होतं, हा जो स्टडी घेतलेला आहे, हा स्टडी आपल्याला ह्या टॉपिकमध्ये काय करायचं आहे, बघायचा आहे. म्हणजे इथं फेजेस कशा पद्धतीनं चेंजेस होतात तो आपण या ठिकाणी पॉईंट बघणार आहे. त्यानंतर आपण कोइफिशियंट ऑफ हीट ट्रान्सफरच्या ज्या 3 प्रक्रिया, कंडक्शन, कन्व्हेन्शन आणि रेडिएशन, हे कशा पद्धतीनं होतं आहे त्याचाही स्टडी आपण डिटेल्समध्ये या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर तुम्हाला न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग जो आहे हा नवीन पॉईंट्स आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे. त्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक जो घेतलेला आहे तो कोणता आहे, त्या ठिकाणी साऊंड आहे. आता साऊंडच्या बाबतीत जर बघितलं तर तुम्हाला वेव्हचे प्रकार झालेले आहेत. म्हणजे आपण लॉन्जिट्युडनल वेव्ज असेल किंवा ट्रान्सवर्स वेव्ह असेल, यांचा स्टडी 9वीमध्ये गेलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेवलेंथ हा शब्द गेलेला आहे, त्यानंतर वेलॉसिटी गेलेला आहे, पिरियड गेलेला आहे, फ्रिक्वेन्सी गेलेला आहे, ॲम्प्लिट्यूड हा शब्द गेले. लॉन्जिट्युडनल वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक असतील, ट्रान्सवर्स वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक असतील, त्याचा स्टडी करणार आहे. त्यानंतर स्पीड ऑफ ट्रॅव्हलिंग वेव्ज आपण बघणार आहे. ह्या स्पीड ऑफ ट्रॅव्हलिंग वेव्जमध्ये लॉन्जिट्युडनल वेव्हचं स्पीड कसं असते, ट्रान्सवर्स वेव्हचं स्पीड कसं असते, त्यानंतर स्पीड ऑफ साऊंडवर परिणाम करणारे घटक जे आहेत त्याचा आपण ह्युमिडिटी वगैरे शिकलेलो होतो, त्याचा स्टडी या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे. म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग द स्पीड ऑफ साऊंडवर, की प्रेशरचा इफेक्ट कसा होतो आहे, टेम्परेचरचा इफेक्ट कसा होतो आहे, ह्युमिडिटीचा इफेक्ट कसा होतो आहे. त्यानंतर आपण इको हा पॉईंट 9वीच्या टॉपिकमध्ये बघितला होता. इको असेल, रिव्हर्बरेशन असेल किंवा अकॉस्टिक असेल, यांचा स्टडी आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्याच पद्धतीनं क्वालिटीज ऑफ साऊंड आपण म्हणतो, त्या क्वालिटीज ऑफ साऊंडमध्ये त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पिच असेल, लाऊडनेस असेल, तो कशा पद्धतीनं मेजर केला जातो ह्याचा स्टडी आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि नवीन एक पॉईंट आपण जो याच्यामध्ये बघणार आहे तो कोण आहे, त्या ठिकाणी डॉपलर इफेक्ट आहे. हा डॉपलर इफेक्ट आपल्याला साऊंड आणि लाईट या दोघांच्या बाबतीत आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी स्टडी करायचा आहे. त्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आपण जो घेणार आहे तो काय घेतला आहे, त्या ठिकाणी ऑप्टिक्स. ऑप्टिक्स हा लाईट्सच्या संदर्भात जातो आहे. आता ऑप्टिक्स आपण जर घेतलं तर तुम्ही लेन्स शिकलेला आहात, मिरर शिकलेला आहात. लेन्समध्ये आपण कॉन्व्हेक्स लेन्स असेल, कॉन्केव्ह लेन्स असेल, त्यांच्यापासून इमेजेस कशा तयार होतात त्याचा स्टडी आपण 9वीमध्ये त्या ठिकाणी शिकलो होतो. किंवा रे डायग्रॅम काढत असताना ही मिरर असेल किंवा कॉन्व्हेक्स लेन्स असेल, त्या ठिकाणी आपण जे नियम यूज केले होते, जे आपल्याला रे डायग्रॅम काढत असताना जे रूल्स आहेत, ते रूल्सचा स्टडी आपल्याला ह्या ऑप्टिक्सच्या टॉपिकमध्ये इथं करणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला जॉमेट्रिकल ऑप्टिक्स घेत असताना आपण रिअल इमेज असेल, त्यानंतर आपण व्हर्च्युअल इमेज असेल, त्यानंतर तुम्हाला 9वीमध्ये त्या ठिकाणी नंबर ऑफ इमेजेसची संख्या त्या ठिकाणी काढायचा एक फॉर्म्युला होता, n = 360/θ-1. हा जो फॉर्म्युला होता ह्याचा डिटेल स्टडी आपल्याला या टॉपिकमध्ये इथं आपण करणार आहोत. त्यानंतर इमेजेस जे आहेत, म्हणजे आपल्याला कॉन्केव्ह मिररमुळं मिळणारे इमेजेस असतील, कॉन्व्हेक्स मिररमुळं मिळणारे इमेजेस आहेत, त्याचा डिटेल स्टडी आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हा जो पॉईंट आहे हा 10वीमध्ये थोडक्यामध्ये पाहिलेला होता, त्याचा स्टडी करायचा आहे. त्यानंतर ह्या टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचे ॲप्लिकेशनचा स्टडी आपण इथं करणार आहे. लेन्सेस जर तुम्ही घेतला असाल तर या लेन्सेस आपण पॉईंट घेतला तर लेन्सेसमध्ये कॉन्व्हेक्स लेन्स असेल, कॉन्केव्ह लेन्स असेल, त्याच्यापासून असणारं लेन्स मेकर इक्वेशन असेल. त्यानंतर तुम्ही 10वीच्या पुस्तकामध्ये डिस्पर्शन ऑफ लाईट अँड प्रिझम शिकलेला होता, त्याच्यामध्ये अँग्युलर डिस्पर्शन त्याचा स्टडी केला होता, तो स्टडी आपल्याला यामध्ये करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अँग्युलर डिस्पर्शन थ्रू अ प्रिझम घेतला होता, डेव्हिएशन थ्रू अ प्रिझम त्या ठिकाणी स्टडी केला होता, त्याचा डिटेल स्टडी आपल्याला ह्या टॉपिकमध्ये करायचा आहे. त्याच पद्धतीनं आपण नॅचरल फेनॉमेनॉन जे बघितले होते सनलाईटमुळं 10वीच्या पुस्तकामध्ये, मिरेजचा होता, त्यानंतर रेनबोचा होता,
त्याचा पण स्टडी आपल्याला या टॉपिकमध्ये आपण त्या ठिकाणी करणार आहे. त्यानंतर आपण जर बघितलं की लेन्स स्टडी करत असताना काही डिफेक्ट्ससुद्धा त्या ठिकाणी येतात, म्हणजे डिफेक्ट्स ऑफ लेन्सेस जे आहे त्या डिफेक्ट्स ऑफ लेन्सेसचा स्टडी आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. त्याच पद्धतीनं ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये मॅग्निफाईंग पॉवर कशा पद्धतीने केली जाते, त्याच्यामध्ये सिम्पल मायक्रोस्कोप असेल, कंपाऊंड मायक्रोस्कोप असेल, टेलिस्कोप असेल, जो तुम्ही सगळ्यात शेवटचा जो टॉपिक होता स्पेस मिशन आपण त्या ठिकाणी म्हणत होतो. नवीमध्ये सुद्धा आपण लेन्सेसमध्ये हे पॉईंट बघितलेले होते. त्याचा डिटेल स्टडी आपल्याला ह्या ऑप्टिक्सच्या टॉपिकमध्ये करायचा आहे. त्यानंतरचा आपण नेक्स्ट टॉपिक जो घेणार आहे तो कोण आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक. हा टॉपिक तुमच्यासाठी थोडासा नवीन आहे, मात्र ह्याचा बेसिक स्टडी जर आपण बघितला तर तुम्हाला इलेक्ट्रिक चार्जेस माहिती आहेत. एक पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज असतो, दुसरा निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज असतो. त्यानंतर तुम्ही एबोनाईट रॉड घेत होता, त्यानंतर ग्लास रॉड घेत होता. त्या ठिकाणी म्हणजे उनी वस्त्र असायचं ते आपण काचेच्या कांडीवर त्या ठिकाणी काय करतो तो रब करत होतो, आणि रब केल्यानंतर तिथं जे चार्जेस प्रोड्यूस होत होतं याचा जो स्टडी आहे तो म्हणजे आपण कशामध्ये घेणार आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आपण बेसिक जे आहेत गोल्ड लिप इलेक्ट्रोस्कोप तुम्हाला माहिती आहे, सुवर्णपत्री आपण जे घेतलेलं आहे त्याचा. त्यानंतर चार्जेस कशा पद्धतीनं प्रोड्यूस होतात, चार्जेसच्या आपण लाईक चार्जेसमध्ये कोणत्या प्रॉपर्टी असतात, अनलाईक चार्जेसमध्ये कोणत्या प्रॉपर्टी असतात, कुलम्स लॉ काय आहे, त्याचे असणारे त्याचे युनिट्स असतील तर त्याच्याबद्दलचा स्टडी आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर या टॉपिकमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड असेल, त्यानंतर त्या ठिकाणी असणारे सर्क्युलेटिंग प्रॅक्टिकल वे ऑफ कॅल्क्युलेटिंग इलेक्ट्रिक फील्डचा स्टडी आपण या ठिकाणी करणार आहे. त्याच पद्धतीनं या टॉपिकमध्ये आपण इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असेल किंवा इलेक्ट्रिक फ्लक्स जो आहे त्याचा स्टडी या ठिकाणी आपण करणार आहोत. त्याच पद्धतीनं इलेक्ट्रिक डायपोल असेल, गॉसियन सरफेसेस असतील, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असेल, त्या ठिकाणी कपल ॲक्टिंग ऑन ॲन इलेक्ट्रिक डायपोल इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असेल. त्यानंतर चार्ज डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीनं होत असते, त्या चार्ज डिस्ट्रीब्युशनचे टाईप काय आहेत याचाही स्टडी आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक टॉपिकमध्ये घ्यायचा आहे. त्यानंतरचा जो आपण नेक्स्ट टॉपिक घेणार आहे तो कोण आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स. आता सगळ्यांना इलेक्ट्रिक करंट आपल्याला माहीत आहे की इलेक्ट्रिक करंट आपण आई अक्षरानं त्या ठिकाणी दाखवतो. त्याच्यामध्ये आपण ओहम्स लॉ घेतलेला होता. ओहम्स लॉमध्ये आपण जर बघितला आपण 10वीच्या भाग 1च्या भाग 1मध्ये म्हणजे सेक्शन फर्स्टमध्ये एमध्ये आपण त्या ठिकाणी इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट बघितला होता. त्याच्यामध्ये जो होता की इलेक्ट्रिक फ्री इलेक्ट्रॉन्स इन रँडम मोशन इनसाइड द कंडक्टर जो आहे, ॲप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड दिल्यानंतर काय इफेक्ट होतो आहे, त्यानंतर ओहम्स लॉ असेल, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण पॉवरचं रिलेशन त्या ठिकाणी बघितलेलं होतं. त्यानंतर आपण पॉवरचा जो फॉर्म्युला आहे पॉवर इज इक्वल टू I²/R किंवा आपण ओहम्स लॉमध्ये V इज इक्वल टू IR ह्याचा जो स्टडी केलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी डिटेलमध्ये करायचा आहे. त्यानंतर रेजिस्टर असेल, रेजिस्टरवर असणाऱ्या कलर कोडचा स्टडी या ठिकाणी करायचा आहे. तुम्ही सेरीज कॉम्बिनेशन आणि पॅरलल कॉम्बिनेशन याचा स्टडी केलेला होता. त्याच पद्धतीनं स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टिव्हिटी हाही पॉईंट तुम्ही स्टडी केलेला आहे. याचाच डिटेल स्टडी आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. तर त्यानंतर त्याच्यामध्ये आपण व्हेरिएशन ऑफ रेजिस्टन्स विथ टेम्परेचर हा नवीन कन्सेप्ट आपण बघणार आहे. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचा पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी झालेला आहे. टाईप्स ऑफ सेल जे आपण डॅनियल सेल असेल, लॅक्लान्सी सेल असेल याचा स्टडी आपण 8वीमध्ये केलेलो आहे. तेच डिफरंट टाईप्स ऑफ सेलचा स्टडी आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. नेक्स्ट टॉपिक आपण जो घेणार आहे तो कोणता आहे त्या ठिकाणी मॅग्नेटिझम. आता मॅग्नेटिझम आपण जर घेतलं तर बार मॅग्नेट आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. टाईप्स ऑफ बार मॅग्नेट आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये असणारं रिलेशन किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक आणि मॅग्नेटिझमचं असणारं त्या ठिकाणी एकमेकाशी ॲनालॉगी आपण म्हणतो. म्हणजे आपण सांगतो की काही प्रॉपर्टीज ज्या इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आहेत त्याचाच मॅग्नेटिझममध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. या दोघांच्यामध्ये असणारं जे रिलेशन आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. त्याच्यामध्ये नवीन पॉईंट जो आहे तो मॅग्नेटिक ॲक्सिस असेल, मॅग्नेटिक इक्वेटर असेल, जिओग्राफिक मेरिडियन असेल, मॅग्नेटिक मेरिडियन असेल, मॅग्नेटिक डिक्लिनेशन असेल, त्यानंतर त्याच्यामध्ये अर्थ मॅग्नेटिक फील्ड असेल, त्यानंतर मॅग्नेटिक मॅप ऑफ द अर्थ असेल. ह्या सगळ्यांचा डिटेलमध्ये स्टडी आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी मॅग्नेटिझम या टॉपिकमध्ये करणार आहोत.
त्यानंतरचा जो आहे टॉपिक तो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज अँड काय सांगितलं आहे त्या ठिकाणी कम्युनिकेशन सिस्टीम. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जर आपण घेतला तर वेव्हचा स्टडी आपण केलेला आहे. त्या वेव्हच्या स्टडीमध्ये आपण इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक ज्या असणाऱ्या फील्ड आहेत त्या दोन्ही एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर कशा असतात, त्यांच्यापासून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज कशा पद्धतीनं फॉर्म होते, त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, त्याचा स्टडी करणार आहे. आपल्याला सगळ्यांना इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो आहे तो बघायचा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये त्या ठिकाणी डिफरंट टाईप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात. त्याच्यातमध्ये गॅमा रेज असेल, एक्स रेज असेल, अल्ट्राव्हायोलेट रेज असेल, फिजिबल लाईट असेल, इन्फ्रारेड रेडिएशन असेल, मायक्रोवेव्हज असेल, रेडिओ वेव्ज असतील. यांची वेवलेंथ किती आहे, यांची फ्रिक्वेन्सी काय आहेत, त्या जनरेटेड कशा होतात, त्यांचे युजेस काय आहेत, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, याचा डिटेल स्टडी आपल्याला या ठिकाणी या टॉपिकमध्ये करायचा आहे. त्याच्यामध्ये आपण भूगोलमध्ये शिकलेला जो प्रोपोगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणजे ॲटमॉस्फिअरचे वेगवेगळे त्या ठिकाणी लेअर आपण बघितले होते. ट्रोपोस्फिअर असेल, स्ट्रेटोस्फिअर असेल, मेझोस्फिअर असेल, थर्मोस्फिअर असेल, या सगळ्यांचा स्टडी आपल्याला ह्या टॉपिकमध्ये करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन असेल, स्काय वेव्ह प्रोपोगेशन असेल, स्पेस वेव्ह प्रोपोगेशन असेल, याचाही स्टडी करणार आहे. कम्युनिकेशन सिस्टीम जे आपण म्हणतो त्या कम्युनिकेशन सिस्टीमचा इंट्रोडक्शन पार्ट आपण या ठिकाणी बघणार आहे की त्याच्यामध्ये आपण ब्लॉक डायग्रॅम किंवा एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम आहे. ॲनॉलॉग सिग्नलचं कन्व्हर्जन डिजिटल सिग्नलमध्ये कशा पद्धतीनं केलं जातं, हा आपण इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीममध्ये कॉमनली युज्ड टर्म्स काय आहेत यांचाही स्टडी आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर जो शेवटचा टॉपिक आहे तो शेवटचा टॉपिक आपण घेणार आहे त्या ठिकाणी सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर जर घेतलं तर आपल्याला माहीत आहे की काही ठिकाणी प्रॉपर्टी जे आहेत म्हणजे आपण कंडक्टर असेल आणि इन्सुलेटर बघतो. कंडक्टरला ज्याला आपण वाहक असं म्हणत असतो की त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट त्या ठिकाणी पास होत असतो किंवा हीट त्यातनं पास होत असते. म्हणजे तिथं नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असल्यामुळं इलेक्ट्रिकल कंडक्शन पर्पजसाठी मेटलसारखं काय म्हणतो आपण त्या ठिकाणी गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी असं म्हणत असतो. आणि इन्सुलेटर घेतलं तर त्याच्यामध्ये अवेलेबिलिटी ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असत नाही, त्यामुळे त्यांना आपण बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणत असतो आणि मग त्याला आपण इन्सुलेटर असं म्हणतो. मात्र काही एलिमेंट्स असे आहेत की ते काय करतात त्या ठिकाणी सम प्रॉपर्टी मेटलच्या पजेस करतात आणि सम प्रॉपर्टी इन्सुलेटरच्या पजेस करतात. म्हणजे काहींनी कंडक्टरच्या प्रॉपर्टी पजेस केलेल्या आहेत आणि काहींनी इन्सुलेटरच्या प्रॉपर्टी पजेस केलेल्या आहेत. आणि ह्या दोघांच्याही प्रॉपर्टी दाखवणारा जो आहे तो मिडल आपण घेतो, त्याला आपण नाव काय देतो त्या ठिकाणी सेमी कंडक्टर असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग हे सेमी कंडक्टर जर असेल तर त्या सेमी कंडक्टरमध्ये बँड थिअरी ऑफ सॉलिड असेल, तो कशा पद्धतीनं तयार होतो, एनर्जी बँड त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं असतो. परत त्या सेमी कंडक्टरचे टाईप आहेत दोन, एक इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर, दुसरा एक्सट्रिन्सिक सेमी कंडक्टर. परत एक्सट्रिन्सिक सेमी कंडक्टरचे परत दोन टाईप पडले आहेत, एक एन टाईप सेमी कंडक्टर, दुसरा आहे पी टाईप सेमी कंडक्टर. ह्या परत एन आणि पी टाईप सेमी कंडक्टरपासून त्या ठिकाणी डिफ्युजन होते आणि ते पी एन जंक्शन त्या ठिकाणी तयार होते, म्हणजे डायोडची निर्मिती त्या ठिकाणी होत असते. त्या डायोडमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीनं बायसिंग होत असते, फॉरवर्ड बायसिंग असेल, रिव्हर्सिंग बायसिंग असेल, त्याचे फीचर्स असतील, त्याचं वर्किंग असेल, त्याचा डिटेल स्टडी आपण काय करणार आहे या टॉपिकमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच पद्धतीनं सेमीकंडक्टर डिव्हायसेसचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, पी एन जंक्शन डायोड कशा पद्धतीनं आपण ॲप्लिकेबल करू शकतो आहे याचा डिटेल स्टडी आपल्याला सेमीकंडक्टर या टॉपिकमध्ये करायचा आहे. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला 14 टॉपिकचा स्टडी या ठिकाणी आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपला पेपर जो आहे तो 70 मार्काचा आहे. त्या 70 मार्कामध्ये प्रत्येक टॉपिकला वेटेज किती आहे त्याचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. ते वेटेज अशा पद्धतीने युनिट आणि मेजरमेंट घेतला तर त्या टॉपिकला 5 मार्क आहेत. मार्क्स विथ ऑप्शन 7 मार्काला प्रश्न म्हणजे 7 मार्कापर्यंतचे प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. दुसरा टॉपिक आहे मॅथमॅटिकल मेथड्स, त्याच्यामध्ये मार्क्स आहेत 5 विथ ऑप्शन 7. मोशन इन अ प्लेन 6 मार्काला टॉपिक आहे, मार्क्स विथ ऑप्शन 8 मार्काला आहे. लॉज ऑफ मोशन 7 मार्काला आहे, त्याच्यात विथ ऑप्शन सहित 10 मार्काचे प्रश्न तिथं विचारले जाऊ शकतात. 5 नंबरचा टॉपिक ग्रॅव्हिटेशन आहे, त्याला 5 मार्क आहेत, त्याला विथ ऑप्शन सहित 7 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स जो आहे त्याला 4 मार्क्स आहेत, विथ ऑप्शन 6 मार्क्स त्या ठिकाणी आहेत. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर त्याला 5 मार्क आहेत, विथ ऑप्शन 7.
त्यानंतर साऊंड टॉपिक आहे, त्याला 5 मार्क आहेत विथ ऑप्शन 7. ऑप्टिक्स 7 मार्क्स विथ ऑप्शन 10. इलेक्ट्रोस्टॅटिक 5 मार्क्स विथ ऑप्शन 7. इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर मार्क्स 4 विथ ऑप्शन 6. मॅग्नेटिझम मार्क्स 4 विथ ऑप्शन 6. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज अँड कम्युनिकेशन सिस्टीम 4 मार्क विथ ऑप्शन 5. आणि सेमीकंडक्टर 4 मार्क्स आणि विथ ऑप्शन 5. अशा पद्धतीनं टोटल पेपर आपला 70 मार्काचा जो आहे, त्या 70 मार्काच्या पेपरमध्ये आपल्याला विथ ऑप्शनसहित या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ॲन्युअल प्रॅक्टिकल एक्झामिनेशनमध्ये बघूया. ॲन्युअल प्रॅक्टिकल एक्झाम जी आहे ती आपली 30 मार्काची असते. त्या 30 मार्काच्या प्रॅक्टिकलसाठी आपल्याला 3 तास असतात. त्यामध्ये आपल्याला एक लॉंग एक्सपेरिमेंट करायचं असतं की ज्याला 10 मार्क असतात. 1 शॉर्ट एक्सपेरिमेंट असतो त्याला 5 मार्क असतात. आणि एक ॲक्टिव्हिटी केली तर त्याला 5 मार्क. 5 बेस्ड जे क्वेश्चन विचारले जातात त्याला 5 मार्क्स असतात. आणि आपलं जर्नल जे आहे त्यालासुद्धा आपल्याला या ठिकाणी 5 मार्क्स मिळत असतात. अशा पद्धतीने हे 30 मार्काचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे.